सकाळी कार्तिक एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरातील चंद्रभागेच्या तीरावर भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। चंद्रभागा स्नान, विठ्ठल दर्शन आणि नगर प्रदक्षिणेत भाविकांनी भक्तीचा आल्हाद अनुभवलाय। हरिनामाचा जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर आणि वारकऱ्यांचा उत्साह थेट भावनिक हलवा निर्माण करत होता। याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धोंडा महाराज देगुलकर मठाला पोचले। संत मंडळीचे पूजन केले आणि वारकऱ्यांना भजनी साहित्याचे वाटप केले। त्यांनी शेतकऱ्यांसाठी सरकारची तत्परता व्यक्त केली आहे। कर्जमाफी लवकरच होणार असल्याचे सांगितले आणि महाराष्ट्रावर येणाऱ्या संकटावर मात व्हावी अशी प्रार्थनाही केली। कार्तिक एकादशीच्या महापूजेने आणि संत पूजनाने उपस्थित भाविकांना आध्यात्मिक समाधानाचा अनुभव दिला आणि महाराष्ट्राने भक्तीच्या या पर्वणीला पुन्हा एकदा जिवंतपणे साजरं केलं। एकादशीच्या घरामध्ये इथं आल्यानंतर एक वेगळी अनुभूती, वेगळं समाधान या ठिकाणी आल्यानंतर मिळतं। कार्तिकी एकादशी निमित्त पांडुरंगाची विठू रखुमाईची पूजा करण्याचा मान संधी मिळाली। मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि आज पांडुरंगाकडे एवढं साकडं घातलं की आपला बळीराजा संकटात आहे। आता नोव्हेंबरमध्ये देखील पाऊस पडतो आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं आहे। शेती पूर्ण वाहून गेली, जमीन खरडून गेली, दुभती जनावरं वाहून गेली, घरांची पडझड झाली आणि म्हणून महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्रजी, मी, अजितदादा आणि आमच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की सगळ्या अटी शर्ती बाजूला ठेवून यावेळेस संकट मोठं आहे, शेतकऱ्याच्या मागं उभं राहायचं आणि 32,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं आणि आम्ही सांगितलं होतं की शेतकऱ्याची दिवाळी काळी होऊन येणार नाही। दिवाळीच्या दरम्यान त्यांच्या खात्यामध्ये देखील आम्ही पैसे जाऊ दिले आणि त्याचबरोबर त्यांना चिंता जी होती कर्जाची त्याचा देखील जो उपाय आहे कर्जमाफीचा त्याच्यावर देखील परवा आम्ही सरकारने निर्णय घेतला की कर्जमाफीसाठी समिती नेमली आहे, त्याची शिफारस एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येईल आणि जून 30 पूर्वी तोही निर्णय आम्ही घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे पांडुरंगाकडे शेतकरी, कष्टकरी, वारकरी, आमच्या लाडक्या बहिणी सगळ्यांच्या जीवनामध्ये सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे दिवस येतील। महाराष्ट्रावरचं सगळं संकट दूर होऊ दे, सगळी अरिष्ट दूर होऊ दे आणि महाराष्ट्र कायम सगळ्या क्षेत्रामध्ये नंबर 1 राहू दे। दुसरं आमचं काय मागणं? ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नागपूर।